एवढा सारा राडा पाहून तुम्ही पण विचार करत असाल नेमकं मी केले तरी काय, सांगते तर चला. तर आज सकाळ सकाळ आई आली. आईने छान अशी सिंबाची मालिश केली आणि मी इकडे शेपूची भाजी बनवायला घेतली. ते शेपूच्या भाजीमध्ये थोडेसे हळद, थोडंसं मीठ घालून त्याला छान असं फ्राय करून घेतलं. नंतरच्याला 2-3 मिरच्या आणि शेंगदाणे यांचं जाडसर असं कूट काढून घेतलं आणि फ्राय करून घेतलं. मी कोणतीही पालेभाजी असली तर ती वाफलवून घेत नाही, कारण की वाफलवल्यावर भाजीचा रंग हा लालसर होतो. त्यामुळं मी होईल ती भाजी अशीच फ्राय करते. तर आज मी इकडे सगळे सॉफ्ट टॉयज धुवायला काढलेले, कारण की सिंबा सारखं तोंडात घालतो. त्यामुळे म्हटलं आज सगळ्या खेळण्या धुवूनच टाकते. तर सगळे सॉफ्ट टॉयज धुतले आणि नंतरच्याला मशनीमध्ये फिरवून घेतले. नंतर इकडे आलेला खुळखुळ्यावाला, तर म्हटलं चला आता मनगट्यान ते घेऊनच टाकते एकदाचं. त्यानंतर इथे शिवम आला आणि शिवमला भेटले मॅरेथॉनमध्ये सर्टिफिकेट प्लस मेडल. तर तो खूप खुश होता. त्याची खुशी पाहूनही मला खूप आनंद होत होता. आणि नंतरच्या इथे करायला घेतलं दळण. सारा राडा हा याच्यासाठी झाला, कारण की माझा गहूची बादली ती अंथरुणांच्या खाली होती. त्यामुळे सगळे अंथरुण मला काढावं लागले आणि त्यानंतर पुन्हा भरून व्यवस्थित ठेवावं लागले. त्यानंतर मी छान असं पटपट दळण केलं. दळण झालं. आज मला दळण करायला खूप उशीर झालेला, त्यामुळे लवकर लवकर असं दळण केलं आणि दळण घेऊन चक्कीमध्ये गेले. पटकीन चक्कीमध्ये दळण ठेवलं, घरी आले आणि संध्याकाळी इकडे आई जेवण झाल्यानंतर राऊंड मारता मारता तशीच माझ्याकडे आली. तिने सिंबाला छान असं बसवलं. तर मी आईला म्हटलं चल माझंही जेवण झालं आहे, मीही एक राऊंड मारून येते, तोपर्यंत तू इथे सिंबापाशी बस. मी बाहेर निघाले तर ही 3 कार्टूनही माझ्यासोबत निघाली. त्यांना तिघांनाही घेतलं. रस्त्यात या तिघांची अशी काही मस्ती चाललेली. नंतर विश्वला आणि विधीला घरी सोडलं आणि आम्ही दोघी रिटर्न निघालो. तर सृष्टीला देवबाप्पाची आठवण झाली आणि ती देवाचा छान असा आशीर्वाद घेत होती. तर असा होता आजचा दिवस. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. त्याचसोबत सबस्क्राईब करायला विसरू नका.